गोपीनाथ मुंडे काय, प्रमोद महाजन काय, आर पाटील काय, विलासराव देशमुख काय आणि आता अजित पवार काय, ही एक एक पिढ्या जातात एखाद्या भागातून. म्हणजे मराठवाड्यातून मुंडे महाजन याला पिढ्या जातात, मग दोन नेते तयार होतात. पश्चिम महाराष्ट्रातून पिढ्या जातात आणि मग एक अजित पवारांसारखा नेता असेल किंवा अन्य नेते असतील असे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे अजित पवार ही व्यक्ती जात नसते, एक अख्खा काळ जात असतो. यापुढे अजित पवार तुम्हाला मिळणं हे फार दुष्प्राप्य होऊन जातं. आपल्याला अजित पवारांचं राजकारण आणि त्यांच्या विविध आठवणी, त्यांचे पैलू व्यक्तिमत्वाचे याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे पुण्याहून आपल्या पुढारी न्यूजला जॉईन झालेले आहेत. शैलेंद्रजी, असंख्य वेळा तुम्ही अजित पवारांना कव्हर केलं असेल, संपर्क आला असेल, संबंध आला असेल. काय वाटतंय आज सकाळी आपली सकाळ सगळ्यांची उजाडली. पहिल्यांदा नुसतं वाटलं विमान, आता असं आहे की जवळपास विमान थोडंसं गडबड होते आणि पुन्हा लँड होतं, या बातम्या नेहमीच्या झाल्या. त्यानंतर विमान क्रॅश झाल्याची बातमी आली आणि मग अजित पवार विमानात आहेत की नाहीत हे पहिल्यांदा धक्का बसला आणि नंतर थेट बातमी कन्फर्म झाली. आता तुम्हाला काय वाटतंय, काय भावना आहेत, पत्रकार म्हणून काय काय मनात येऊन जात आहे? मी तुम्हाला सांगू का प्रसन्न की पत्रकार म्हणून बोलणं हे या क्षणी थोडंसं मला अवघड वाटतंय. त्याचं कारण असं की आज सकाळी मला अनेक मित्रांचे फोन सुरू झाले. मी पुण्यात आहे आणि मुंबईतल्या अनेक मित्रांचे फोन आले, दिल्लीतनंही फोन आले. कारण जशी जशी बातमी कळत गेली तसं लोकांना त्याच्याबद्दल धक्का बसत होता आणि मी म्हणजे तो धक्का बसल्यापासून बराच काळ धक्क्यात होतो. त्याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे की आपल्या ओळखीची किंवा आपल्याला माहित असलेली कुठलीही व्यक्ती एखाद्या अपघातात जेव्हा मृत्युमुखी पडते किंवा सडनली ती जाते आपल्यातनं, त्यावेळेला आपल्याला धक्का बसतो. आणि तो धक्का जो आहे तो आज खरं तर मी जिथे जिथे आज सकाळपासून फिरतोय तिथे सगळीकडे अनेक लोक फक्त अजित पवार, तो क्रॅश, त्यातले तपशील, त्याच्यानंतर त्याचे परिणाम, त्याच्यानंतर त्यांचा स्वभाव, या सगळ्या गोष्टींवर सकाळपासून बोलतात. आणि मीही ठिकठिकाणी जे काही मित्रमंडळी त्यांच्याशी बोलताना पत्रकारितेत असल्यामुळे त्यांना ते लांबनं दिसत होते नेते म्हणून किंवा एक राजकारणी म्हणून. मी थोडंसं जवळनं पाहिलं होतं पत्रकार म्हणून. म्हणजे व्हर्च्युअली मी 91ला ते खासदार झाले तेव्हापासून त्यांना पाहिलेलं आहे. कारण माझं पत्रकारितेचं करिअर किंवा कारकीर्द 88 सालापासून सुरू झाली. आम्ही सकाळमध्ये ट्रेनी होतो 88 साली आणि नंतर मी लोकसत्तात गेलो आणि तिथे लोकसत्तात दीर्घकाळ काम केलं. नंतर पुढे दिल्लीत काम केलं आणि मग डीएनएत काम केलं. तर या सर्व काळात अजित पवारांना दिल्लीतही मी पाहिलं. त्यांच्या आवडीचं हॉटेल, मग ते पिंडीसारखं एक हॉटेल होतं जिथे ते कायम जेवायला सगळ्या मित्रमंडळींना घेऊन जायचे. मग तिथलं जेवण का आवडतं हे सांगायचे. मी तुम्हाला सांगतो की काय असतं की राजकारणी लोकांशी संबंध जो येतो पत्रकारांचा, तो इतर सामान्य माणसांपेक्षा जवळ नाही येतो. आणि त्यामुळे ती एक प्रतिमा जी असते माध्यमातून तयार झालेली, त्याच्यापेक्षा वेगळं माणूस म्हणून ती माणसं कळत असतात. आणि म्हणून मी सांगतो की अजितदादांच्या बद्दल सगळे लोक सांगतील की अतिशय फटकळ होते, एखादं काम होणार नाही तर तोंडावर नाही म्हणून सांगतील, होणार असेल तर हो म्हणतील आणि करतील. परत परत त्याच्यासाठी माणसाला चक्रा मारायला लावणं हा काय त्यांचा स्वभाव नव्हता. दुसरं तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो अजित पवारांच्या बद्दल की मंत्रालयामध्ये आता ते वर्षानुवर्ष मंत्री आहेत. म्हणजे बराच काळ ते मंत्रालयात मंत्री म्हणून काम करतायत. एक मधला अपवाद 14 ते 19 सोडला तर त्या काळामध्ये समजा बारामतीतला एखादा तरुण त्यांना दिसला मंत्रालयात कुठेतरी, कारण काय तर ते त्यांच्या दालनात असायचे आणि नंतर एखाद्या मिटिंगसाठी इकडे तिकडे गेले आणि तिथे दिसला तर फटकन विचारले तू काय करतो इथे. तर तसं विचारलं की तो गडबडायचा माणूस की तुझं काय काम आहे इथे. मग तो सांगायचा थातूर मातूर, पटकन त्यांच्या लक्षात यायचं हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय. आणि मग ते त्याला झापडायचे आणि त्याला सांगायचे की तुझं काय इथं काम आहे. आणि मग ते काम इथं होत नाही, इथं कशाला फेऱ्या मारतोय, इथे येऊन धंदे करू नका, काही आमचं नाव खराब करू नका. तर डायरेक्ट झापायचे आणि पुढे सांगायचे की आता मी एक मिटिंग करून येतोय, परत येताना जर या भागात दिसला तर तू आहे आणि मग मी आहे. आता हे असं कुठले नेते बोलतात सामान्य माणसाशी. कारण काय तर कार्यकर्त्यांनी काही गैरप्रकार करू नयेत, आपल्या नावावर काही भानगडी करू नयेत, तर वेगवेगळ्या प्रकारची दक्षता ते घ्यायचे. दुसरी गोष्ट त्यांची अशी असायची की अत्यंत टापटीप राहायचे. त्यांना म्हणजे ते पुढारी म्हणून किंवा नेते म्हणून कायम एका टिपिकल पुढारीच्या ड्रेसमध्ये असायचे. परंतु ते फॅमिली बरोबर कुठे परदेश दौरे केले काय केले तर त्यांचा चॉईस कपड्यांचा अतिशय उत्तम असायचा. म्हणजे फॅशन चॉईस ते सगळं उत्तम होतं. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे त्यांना सिनेमाची गाणी आवडायची, सिनेमाचा शौक होता. त्यामुळे असं काही नाही की ते काही राजकारणी म्हणून असे निरस माणूस होते, असं काही नव्हतं. सगळ्यात त्यांना रस असायचा, फक्त ते प्रदर्शित करायचे नाहीत इतर लोकांसारखं. दुसरं असं की ते फटकळपणे बोलणारे जरी असले तरी ते इंट्रोवर्ट देखील होते. अतिशय गंभीरपणे जर काही खरंच एखादा मुद्दा जाणवला तर त्याचा विचार करायचे, त्याही पलीकडे जाऊन समजावून घ्यायचे
4 गोष्टी. म्हणजे अधिकाऱ्यांकडनंही समजावून घ्यायचे, त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सकडनं समजावून घ्यायचे आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांना स्वतःच्या मर्यादाही माहिती होत्या, बलस्थानही माहिती होती. त्यामुळे झपाट्याने काम करणं विलक्षण, कारण ते शरद पवारांच्या तालमीत तयार झाले होते. त्यामुळे अनेकांना हे माहिती आहे की सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचं काम सुरू व्हायचं, 5 आणि 6 वाजल्यापासून. म्हणजे एका शिष्टमंडळाने, एका विशिष्ट वर्गाच्या शिष्टमंडळाने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन अजित पवार भेटत नाहीत असं म्हटलं. ते पालकमंत्री होते त्या काळात कोरोनाच्या. तर ते डेलिगेशन ते शनिवारवर पुण्यात यायचे, तेव्हा त्यांना भेटायला गेलं ते म्हणले, अरे ते कुठे रे तो, हा ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचं नाव घेतलं. म्हणले हा कुठे, त्याला बोलव इकडं माझ्यासमोर आण. काय रे, पेपरात बातमी आली, मी भेटत नाही असं तू म्हणलाय, मग कोण आहे आता, माझं भूत आहे का तुझ्या समोर. अशा भाषेत त्यांनी जॉबला आणि सांगितलं, इथं मी येतो सकाळी 6 वाजल्यापासून लोकांना भेटतो इथं सर्किट हाऊसला, आणि तुम्ही माझी बदनामी करता, भेटत नाही म्हणून, मग माझं भूत बसतं का इथं. तर इतक्या फटकळपणे, थेटपणे, म्हणजे एक गाव 2 तुकडे करण्याची जी पद्धत होती, त्यामुळे त्यांच्या मागे वेडवाकडं गॉसिप फारसं होताना दिसलं नाही. आणि परांजपेजी म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यानुसार मला एक आठवलेले फक्त 2 पटकन नम्रता शेअर करायला. आता ते जे सांगत होते ना 6 वाजल्यापासून कामाला, तर एका ओळखीच्या एक कोणीतरी होते, त्यांना वेळ आली होती अजित पवारांच्या कार्यालयातून की तुम्ही 6:30ला भेटायला या. 6:30 म्हणलं, त्या माणसाने गृहीत धरलं की हा संध्याकाळचे 6:30 आहेत, आणि तो माणूस संध्याकाळी गेला. त्यावेळी त्या ऑफिसच्या माणसाने सांगितलं की सकाळी 6:30 होतं. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा परांजपेजी, ज्याबद्दल मला एक जे कौतुक वाटत होतं आज हळहळ वाटते आणि मला नियतीला दोष द्यावासा वाटतोय, तो असा की एकीकडे व्यसनी असलेली माणसं दीर्घायुषी होतात. अजित पवारांनी एकदा पिंपरी चिंचवडच्या सभेत म्हटलं, ते खरं आहे की शब्दशः त्यांनी थेंबाला कधी हात लावला नाही. अजित पवार म्हणजे राजकारणी आणि पत्रकार हे प्रचंड चाहकट असतात. स्वतः शैलेंद्र परांजपे उत्तम भरपूर चहा पिणारीच मंडळी आहे ती सगळी, पण अजित पवार चहालाही प्यायचे नाहीत, त्यांना फक्त ब्लॅक कॉफी किंवा याच गोष्टी ते घ्यायचे, ते दूधही नाही प्यायचे. इतका टापटीप राहणारा व्यसनी, तंबाखू आणि सिगरेट सोडून द्या, आर पाटलांना त्याने सांगायचे की तुम्ही तंबाखू थांबवा. अशा माणसाचा मृत्यू कोणत्याही व्यसनाने होत नाही, काही नाही, म्हणजे जो आपल्या प्रकृतीची काळजी घेतो. सगळं असताना असं जेव्हा होतं तेव्हा ती क्रूर थट्टा वाटते नियतीची. आपल्यासोबत मृणालिनी नानिवडेकर आहेत, नम्रता, त्यांच्याकडे आपण जाऊयात. पुढारी वृत्त समूहाच्या मल्टीमीडिया. चहाची आठवण निघाली. जरूर. गेल्या महापालिका निवडणुकीतला आत्ताचा किस्सा आहे. प्रचारामध्ये ते होत असताना पुढारीची शेवटची मुलाखत मी घेतलेली होती. आपण येऊया त्याच्याकडे, पण आता तू चहाचा मुद्दा काढलास त्याच्यावर थोडंसं आपण रिलेट करून मृणाल मॅमकडे जाऊया. त्यांनी एका टपरीवरती चहा घेतला होता आणि ते अतिशय मिश्किलपणे त्या टपरीवाल्याने त्याच्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केली की दादा एक फोटो काढू का, 100 रुपये लागतील म्हणून. त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये अतिशय मिश्किल उत्तर दिलं होतं की आताच्या प्रचारामध्ये स्टेजवरनं एका कार्यकर्त्याला ते थेट आय लव्ह यू म्हणालेले होते, कार्यकर्त्यांनी जे म्हटलं होतं त्याच्यावर. तर मृणाल मॅम, त्यांचा हा जो मिश्किल स्वभाव होता, म्हणजे बऱ्याच जणांनी सुद्धा आज प्रतिक्रिया देताना त्यांचा विनोदी स्वभावाबद्दल बोललेले आहेत. त्याच्याबद्दलच्या काही आठवणी तुम्ही पत्रकार म्हणून पाहताना किंवा ऑफ द रेकॉर्ड जे पत्रकार बघतात त्यात पाहताना असं काय काय नजरेत आलेलं आहे? नम्रता, कालच योगायोगानी, दुर्दैवानी की काय मला सांगता येणार नाही, आपल्या पुढारी वृत्तसमूहाचे प्रमुख योगेशदादा जाधवांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं असताना अजितदादा अचानक भेटले. आणि हा जो त्यांचा नम्र विनोदी स्वभाव ज्याचा आपण उल्लेख करतोय, तो खरोखरच त्या दिवशी म्हणजे कालच लक्षात येत होता. दादांना आम्ही सहज विचारलं की दादा पिंपरी चिंचवडला काय झालं. ते म्हणाले काय झालं म्हणजे काय, दिसतोय ना, पण राजकारणात हे सगळं चालतंच आणि त्यातनं पुढे जायचं असतं, असं काल ते सांगत होते. काल मी दादांना सहज म्हटलं की दादा एखाद दिवस मला न्या ना तुम्ही तुमच्या कॅम्पेन ट्रेलला. आणि दादा म्हणाले जरूर, पुढारीच्या क्षेत्रात आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि माझा पण तो सगळा क्षेत्र आहे माझं डॉमिनन्सचं. इतकं मोकळेपणाने कोणी राजकारणी फारसा बोलत नाही. काल तिथे जेव्हा या गप्पा टप्पा सुरू होत्या तेव्हा जे काय आमदार होते त्या आमदारांची पण दादा मस्त उडवत मजा घेत होते. एक आमदार होते त्यातले बबनराव पाचपुतेंचे पुत्र विक्रम. ते त्यांना म्हणत होते, अरे विक्रम तू काय रुद्राक्षाच्या माळा घालतोयस, छान कुंकू लावतोयस, तू भाजपत गेल्याबरोबर तिथली संस्कृती स्वीकारलीस बाबा, छान केलंस, असाच पुढे जा. अजिंक्य जे होते ते पण त्यांच्याशी तिथे बोलायला आले होते. दादा त्यांची पण टोपी उडवत होते. प्रसन्न आणि नम्रता, मला आज या गोष्टीचं प्रचंड दुःख होत आहे की दादा कुठेतरी टेक ऑफ करायच्या स्टेजला आले होते राजकारणातल्या. अगदी खरं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जी काय युती झाली होती काकांशी, त्यांच्या पवार साहेबांशी, त्यात अजित दादा हा ड्रायव्हिंग फोर्स होते.
आणि गेल्या काही दिवसात माध्यमं ज्या प्रकारच्या बातम्या चालवत होते की अजितदादा पवार साहेबांना एनडीए फोल्डमध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. काय होणार होतं किंवा काय होणार आहे किंवा आता काय होईल माहीत नाही, पण दादा कुठेतरी पायलट सीटवर येऊन एनसीपी ड्राईव्ह करायला लागले होते आणि काल ते इतक्या उत्फुल्लपणे निकालाचं विश्लेषण करत होते. आता पिंपरी चिंचवडला पुण्याला जो काय पराभव झाला तो खरं तर जिव्हारी लागणारा होता, पण दादा छान सांगत होते की राजकारणात होतं असं आत्मपरीक्षण करायचं असतं. मुंबईचा विषय निघाला, ते म्हणाले मुंबईत मला अतिशय आश्चर्यकारकरित्या काही काही ठिकाणी बरीच मतं मिळाली, याही भागात मी पक्ष वाढवणार आहे. 2029चं आव्हान आहे का, तर त्यावर अजितदादा हसून म्हणाले की ते सांगेन की आपण जेव्हा प्रवासाला जाणार आहोत ना तेव्हा सांगेन. हा प्रवास कधीच होणार नव्हता हे मला माहीत नव्हतं. आणि आज या नम्र विनोदी छटांबरोबर अजितदादांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे ढसाढसा रडले त्यामुळे त्यांचा बॉन्ड काय होता एकमेकांशी ते लक्षात येत होतं. दादा कधीतरी अचानक समोरून जायचे आणि मग नंतर केव्हा तरी म्हणायचे माझा धक्का बिक्का तर लागला नाही ना तुम्हाला. अशा प्रकारे काहीतरी नर्म विनोद करत समोर नर्म विनोदी आणि त्याचप्रमाणे हळवे तुम्ही आता उल्लेख केला तो शब्द अगदी योग्य आहे आणि मला तो मुद्दा घेऊन शैलेंद्र परांजपेंकडे जायचंय. शैलेंद्रजी, अजित पवार जे करड्या शिस्तीचे ते होतेच, म्हणजे वाटतात नाही ते होतेच तसे, पण त्याचवेळी हळवे सुद्धा ते होते. 2 वेळा मला त्यांचा हळवेपणा दिसून आला. एकदा शरद पवारांवरती आरोप झाले तेव्हा त्यांचा दिसलेला हळवेपणा आणि दुसऱ्यांदा त्यांच्यावरती आरोप झाले आणि नंतर त्यांनी मंत्रालयाच्या खालच्या कक्षामध्येच त्यांनी मंत्रालयामध्ये राजीनामा दिला होता. तर अजित पवारांची हळवी बाजू कशी होती, त्याची कारणं त्यांच्या बालपणात होती का, आणि या हळव्या अजित पवारांवरती अगदी वेगळ्या अर्थाने म्हणायचं तर समाज म्हणून मीडिया म्हणून आपण सगळ्यांनी अन्याय नाही का केला, आपण हळवे अजित पवार समजून नाही का घेतले? नाही, त्याच्यामध्ये काय होतं, माध्यमांनी किंवा आपण पत्रकार म्हणून पब्लिक डोमेन मध्ये असलेल्या गोष्टींवरच जास्त लक्ष केंद्रित करतो. जसं शरद पवार यांच्या पत्नी ज्या आहेत त्या तर अजित पवारांना अगदी पुत्रवत प्रेम करणाऱ्या आहेत आणि अजित पवारांचं पितृछत्र तुलनेने आधी हरपल्यामुळे त्यांना थोडंसं राजकारणात शरद पवार साहेबांनी आणलं पुढे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास लक्षात घेता अजित पवारांचं आपल्या काकूंवर म्हणजे शरद पवारांच्या पत्नी त्यांच्यावरही खूप प्रेम आहे. सुप्रिया त्यांच्या बहीणच आहेत आणि घरातली इतरही भावंड आहेत आणि अजितदादा हे दादाच आहेत. तरी देखील ते कायम हे म्हणतात की ज्या वेळेला माध्यमातून अशा काही बातम्या आल्या तर ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये या गोष्टी ते बोलत असत. त्यावेळेला म्हणायचे अरे आम्ही काय माणसं नाही का, म्हणजे तुम्ही बातमी येताना विचार करा की वगैरे, आणि आम्हाला काय वाटत नाही का, काय आम्हाला भावना नाहीत का. तर हे अनेकदा बोलून दाखवायचे. नाही असं नाही, फक्त पब्लिक डोमेन मध्ये किंवा ऑन रेकॉर्ड ते असायचे तेव्हा खूप करड्या शिस्तीचे आणि कठोर असायचे. म्हणजे समजा ते आपल्यापैकी कोणाच्या ऑफिसला आले किंवा एखाद्या संघटनेच्या ऑफिसमध्ये आले तर एखादा तुटका कप त्यांना पटकन दिसायचा, भिंतीवरचा रंग उडालेला दिसायचा, अगदी बेडशीटची घडी नीट नसेल तर ती नीट केली पाहिजे, चादर एखादी टेबलावर बेडशीट घातला असेल तर ते चुण्या पडल्या नाही पाहिजे. इतके काटेकोर ते शिस्तीचे होते आणि ते पटकन म्हणायचे अरे तुम्हाला काय टी शर्ट पाठवून देऊ का मी एखादा नावा, इतके. आणि दुसरं म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आशा भोसलेंच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला संभाजी बागेमध्ये. मला वाटतं ते जे माजी आमदार अनिल भोसले त्यांनी घेतला होता कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी पहिल्यांदा त्यांच्या नर्मविनोदी शैलीतलं भाषण केलं होतं. अर्थात ते कोणीतरी त्यांना ड्राफ्ट करून दिलं असणार पण ते प्रेझेंट करताना त्यांना जमलं नव्हतं. म्हणजे विनोद चांगले होते पण त्यांचे ते पोचले नव्हते. मग त्याच्यावरही काही प्रमाणात थोडी टीका झाली. मग त्यांना जवळच्या लोकांनी सांगितलं आणि मग त्यांनी त्या विनोदांची भाषणातल्या तयारी करायला सुरुवात केली की मग ते कसं डिलिव्हर केलं पाहिजे आणि ते त्यांना जमू लागलं. म्हणजे आता रिसेंटली दिवंगत झालेले सुरेश कलमाडी जे होते आपले पुण्याचे खासदार, त्यांचंही असंच होतं की सुरेश कलमाडींच्या विरुद्ध पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर हे तिघं एकत्र आलेत माझ्या विरुद्ध. हे भाषणात बोलताना सुरेश कलमाडी असं भाषणात म्हणायचे त्रिकूट. तर त्रिकूट हा मराठी शब्द उच्चाराला अवघड आहे, ते कानडी होते कलमाडी. तर ते भाषणात त्रिकूट म्हणले आणि त्यांना तो म्हणता आला व्यवस्थित की मीडियावाले जिकडे बसायचे उजवीकडे आम्ही पत्रकार तिकडे असे बघायचे आणि छाती काढून अभिमानाने बघायचे की मी कसा अचूक उच्चार केला त्रिकूट या शब्दाचा. तर त्या पद्धतीने अजित पवार अलीकडच्या काळामध्ये जेव्हा विनोद पेरायचे त्यांच्या भाषणात त्यावेळेला ते एखादी कॉमेंट केल्यावर माध्यमांची रिॲक्शन सुरुवातीला बघायची आणि मग त्यांना ती रिॲक्शन आली की समाज तर समोर ऑडियन्स असतो त्याच्यातनं रिॲक्शन येते पण पत्रकारांमध्ये ते आली का, मग पेपरात चौकट आली का, तर ह्या सगळ्याकडे त्यांचं लक्ष असायचं. आणि अलीकडच्या 10 वर्षात त्यांच्या भाषणामधला तो नर्मविनोदीपणा जो होता तो त्यांनी कमावला होता, अभ्यास करून कमावला होता की जी गोष्ट तुलनेने तितकी सोपी नाही. तर अजित पवार
एकीकडे करण्या शिस्तीचे आणि पटकन एखादा टवका उडेला कप असेल तर तुला नवीन कप आणून देऊ का असं सुनावणारे, किंवा बारामती हॉस्टेलला गेलं तिथे टाईल्स मध्ये कुठेतरी भेग आहे, पटकन ही टाईल बदल आणि ती या मूळ टाईल्स सारखी दिसेल असं बघ, अशा सूचना दिल्या. म्हणजे एकच नवीन लावली असं वाटतं का म्हणे. म्हणजे स्वतःच्या कपड्यांपासनं ते आपल्या वास्तूबद्दल, त्याच्यानंतर युटेन्सिल्स किंवा ज्या वस्तू आपण वापरतो त्याबद्दल दक्ष असणारे अजित पवार आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये विनोदीपणा नाही ही त्यांनी खंत वाटून न घेता ते कमावलं गेल्या 10-15 वर्षात. मला असं वाटतं की राजकारणी म्हणून स्वतः बदल करत जाणं जे आहे ना, म्हणजे ते आणि फडणवीस एकत्र येण्यामध्ये दोघांनी, आपण दोघंही डायनामिक आहोत, तुलनेने तरुण आहोत राजकारणात आणि आपण विकासाच्या दिशेने महाराष्ट्राला नेऊ शकतो, हे दोघांनीही एकमेकाला ओळखून एकमेकाला तसं रेकग्नाइज करणं, यातनं ते एकत्र आले होते. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. आयडिओलॉजिकली पोल्स अपार्ट असलेली दोन माणसं महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने न्यायला पुढे येतात, याच्यामध्ये राजकीय परिपक्वता दिसते अजित पवारांची असं मला वाटतं. आणि ते नर्मविनोदी जसं त्यांनी स्वतः कमावलं तसं वास्तव स्वीकारणं, पराभूत झाल्यावर वास्तव स्वीकारणं. अनेक वेळेला त्यांना लोकांनी टोचलं पत्रकारांनी, तुम्ही मुख्यमंत्री कधी होणार किंवा म्हणजे काय, ते म्हणले अरे येड्या असं म्हणायचे, अरे येड्या असं एखाद्या पत्रकाराला म्हणायचे, असं कोणी म्हणत नाही पण ते म्हणायचे. आणि काय म्हणायचे पुढे, अरे 144 145 आमदार लागतात ना मला, ज्या दिवशी होतील त्या दिवशी मी होईन मुख्यमंत्री. आता हे उत्तर आपल्याला ऐकायला असं वाटतं की पत्रकार थोडेसे हेटाळणीपूर्वक विचारायचे, म्हणजे तुम्हाला वाटत नाही का व्हावं किंवा काय, पण ते इतकं वास्तवात आणायचे पत्रकारांना आणि बोलताना म्हणायचे की तू प्रश्न विचारतोस तो वेड्यार काय, तुलाही माहिती माझी तेवढी ताकद नाही. पण ही जाण जी आहे राजकारणाची आणि परिपक्वपणा, तो अर्थात काकांच्या तालमीत तयार झाल्यामुळे. मी शैलेंद्रजी, हा जो तुमचा मुद्दा होता, नम्रताला सुद्धा हा पटेल नम्रता, हा एक असा मुद्दा होता की अजित पवारांना खंत ही आयुष्यभर राहिली की जेव्हा संधी आली होती आणि ते 63 आमदार होते त्यावेळी आपण राष्ट्रवादीने क्लेम स्टेक करायला हवा होता मुख्यमंत्री पदाचा, आणि ते म्हणाले मला व्हायचं होतं मुख्यमंत्री, चूक काय त्यामध्ये, आणि आपल्याला संधी होती तेव्हा ती आपल्याला घेता यायला हवी होती. तो मुद्दा घेऊन मी मृणाल मॅडमकडे जातो. मृणालजी, आता या सगळ्या जरतरला अर्थ नाही हे माहीत असून सुद्धा ही मानवी प्रवृत्ती आहे की आपण जरतरचा विचार करतो. अजित पवारांच्या मनात राहिलेल्या ज्या काही खंत असतील त्यात ती खंत की जेव्हा समोर होतं, डिक्टेट करू शकत होतो आपण, पण मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि उपमुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्रीच राहिले, ही खंत सुद्धा आहे. म्हणजे ही अनेकदा ते मिश्किलपणे म्हणायचो की मी तर उपमुख्यमंत्री कन्फर्म आहे, पण त्याचवेळी मनाला एक हळवी ती खंत सुद्धा होती की शक्य होतं तेव्हा आपण झालो नाही. त्याबद्दल आज आठवताना काय वाटतं? अजितदादा गमतीत एक साधारण महिनाभरापूर्वी म्हणाले होते की मी तहहयात उपमुख्यमंत्री आहे या महाराष्ट्राचा. आम्ही सगळे हसलो होतो. तेव्हा त्यात काही कसंनुसंपणा नव्हता आमच्या हसण्यातही, पण नियती ते शब्द खरे करून दाखवणार आहे याची खरंच आम्हाला कल्पना नव्हती. खरं तर प्रसन्न, आपण ज्या घटनेचा उल्लेख करतात त्या घटनेबद्दल अजितदादा बांद्र्याच्या MET कॉलेजमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झाल्यावर पहिल्यांदाच अत्यंत मोकळेपणाने बोलले होते. त्यावेळेला त्यांनी मी मुख्यमंत्री झालो असतो असं थेट न सांगता मुख्यमंत्री होण्यासाठी आमच्याकडे कोण चेहरे होते असा पट मांडत छगन भुजबळ, मधुकरराव पिचड अशी अनेक नावं घेतली होती. दादांना कायम पडलेलं कोडं असायचं की त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा सोडून तो काँग्रेसला कसा दिला आणि विलासराव देशमुख कसे मुख्यमंत्री झाले. दादा त्याबद्दल कधी कधी नर्म विनोदानी गप्पा पण मारायचे. सकाळी उठण्याबद्दल आपण जे म्हणत होतो तर एकदा दादा गमतीत म्हणाले होते की आमचं तिघांचं शासन असं आहे, जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा आमचं तिघांचं शासन असं आहे की एक रात्री जागतो, एक दुपारी काम करतो आणि मी सकाळी उठतो. दादांना निश्चितपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यासाठी पावलं कशी टाकता येईल, त्याचा डिझाईन पार्ट काय असेल याबद्दल विचार करतानाही मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. त्यासाठी दादांनी स्वतःची विचारधारा अजिबात सोडली नाही. दादा जेव्हा त्यांच्या हिवाळी अधिवेशनाला जायचे आमदारांना घेऊन, त्यावेळेला धर्मनिरपेक्ष शक्ती आहोत आपण हे लक्षात घेत ते कुठल्याही वेगळ्या ठिकाणाला जायचे नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आदर असला तरी ते रेशीमबागेत कधी गेले नाहीत. दादांच्या स्वभावाचा एक अतिशय विशेष असा होता की ते कुठलाही आडपडदा न ठेवता जे काय सत्य आहे ते सांगायचे. कोणत्याही प्रकारची बाजू किंवा बातमी कधीही प्लांट करायचे नाहीत. उलट पक्षी खरं काय घडतंय याचं चित्र हवं असेल आणि अजितदादा जर बोलण्याच्या मूडमध्ये असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं त्या दिवशीचं वास्तव समोर यायचं.
मला 2014 सालचा प्रसंग आठवतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि शपथविधी सोहळा होता. त्यावेळेला मोदी जेव्हा त्या मंचावर आले आणि मोदी जेव्हा अजितदादांच्या जागेवर जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा हात हातात घेऊ लागले, त्यावेळेला अजितदादांच्या चेहऱ्यावर एक बालसुलभ उत्सुकता होती खरंय. की देशाला गारूड लावणारा हा कोण नेता आहे. आणि अजितदादा कधीतरी गप्पा मारताना ते फार कमी वेळा गप्पा मारायचे. उलट पत्रकार आपण सगळे त्यांना म्हणायचोय की दादा आम्हाला वेळ द्या, दादा तुम्ही का बोलत नाही, तुम्ही का गूढ आहात. एक दिवस ते असंच बोलता बोलता म्हणाले होते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर कशा कशाचा अभ्यास करायला हवा, काय काय समजून घ्यायला हवं, याच्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राची वैचारिक परंपरा याबाबत दादांना प्रचंड माहिती होती. मला एकच आठवण सांगायची आहे. हिवाळी अधिवेशनात एकदा सकाळी सकाळी दादांनी पत्रकारांच्या छावणीला भेट दिली. पत्रकारांच्या या छावणीला भेट देताना खोडके म्हणून त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जे आता आमदार आहेत, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. दादांनी अत्यंत उत्तम असा इडली सांबार तिथे पत्रकारांसाठी मागवला आणि वरतून तंबी पण दिली की इडली सांबारच खात जा. आणि बोलता बोलता दादा सांगायला लागले की मी बारामतीतली छोटी मोठी कामं करायचो, ती कामं करता करता मी राजकारणात आलो, लोकसभेत गेलो. लोकसभेत गेल्यानंतर मी काकांना स्पष्टपणे सांगितलं की माझा जीव काही दिल्लीत रमत नाही, मला महाराष्ट्रात यायचं आहे. आणि मग ते महाराष्ट्रात येऊन कसे यशस्वी राजकारणी झाले, कसा निवडणुकीचा अंदाज ते योग्य प्रकारे व्यक्त करायचे, याचा पट ते मांडून दाखवत असत. याही वेळेला जेव्हा सुनेत्राताई पवारांचा पराभव झाला तेव्हा मला असं वाटतं अजितदादांना रायटिंग ऑन द वॉल कळत होतं आणि ते त्याकडे अत्यंत खिलाडू वृत्तीने पाहत पुढे कसं जायचं याच्या योजना आखत होते. विधानसभेच्या निकालांनी दादांना खूप मोठं बळ दिलं होतं. आणि काल जेव्हा ते शेवटचं भेटले तेव्हा ते मला माझ्याकडे हसून पाहत म्हणाले की लाडक्या बहिणींना कधीही अंतर दिलं जाणार नाही, अर्थसंकल्पातही ती रक्कम कायम ठेवली जाईल, त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत ते आम्ही शोधू. मग मी दादांना पत्रकारांच्या भाषेतच विचारलं की पण दादा रक्कम तर अजून मोठी सांगितली होती. त्यावर दादा फक्त हसून म्हणाले होते वाट पहा, कदाचित पुढच्या निवडणुकीच्या आसपास हे होईल वगैरे असं काहीतरी गणित असावं. दादांचा प्रचंड अभ्यास होता अर्थकारणाचा. दादांना GST काउन्सिलची मोठी माहिती होती. मला असं वाटतं नियतीने दादांवर कायम अन्याय केला आणि दादांना त्यांचे जे नेतृत्व गुण होते ते दाखवायची संधी अल्प प्रमाणात मिळाली. अगदी. काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. उल्हासदादा पवारांनी सुद्धा अजितदादांचं राजकारण अगदी जवळून बघितलेलं आहे. दादांचं आपल्यात नसणं ही ॲक्च्युली पुणे, विशेषतः पुण्याच्या राजकारणासाठी खूप मोठी पोकळी आणि तुम्हाला तर खूप जवळून त्यांना बघितलं असल्यामुळे खूपच जाणवत असेल उल्हासदादा. मी अगदी लहानपणापासून पाहिले, म्हणजे 70च्या दशकामध्ये त्याच्या थोडंसं अगोदर विद्यार्थी असताना, नंतर युवा काँग्रेसमध्ये असताना माननीय शरदराव पवार यांच्या समवेत मी सातत्यानं त्यांच्या बारामतीच्या घरी सुद्धा मी अनेक वेळा उतरलो त्यांच्याबरोबर. त्यांनी स्वतः चालवलेली जीप आणि त्यांच्यामधला माझा प्रवास आणि त्यावेळी असलेले लहान अजितदादा, म्हणजे 10-11 वर्षाचे त्यावेळी ते होते. तेव्हापासून मी अजितदादांना पाहत आलो. त्यांचं जे भावनिक नातं होतं ना अजितदादांचं शरदरावांचं, ते अनेक अंगानं, म्हणजे एकतर पवार कुटुंब हे अत्यंत सामंजस्य, आपापल्या विचार स्वातंत्र्य जपणारं सगळ्या भावंडांच्यामध्ये, सगळ्यांच्यामध्ये मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामध्ये कुठे त्यांनी बाधा आणून दिलेली नाही. परंतु माननीय अजित पवारांचे वडील त्यांना तात्या म्हणायचे, आनंदरावांना घरामध्ये तात्या म्हणत असत. शरदरावांनी एक भाऊक नातं मला सांगितलं होतं की आम्ही सगळे भावंड शिकत होतो, तर शेती सांभाळायला आणि घर सांभाळायला आणि बाकीच्या गोष्टी सांभाळायला कोण तयार होणार. तेव्हा अजितदादांचे वडील म्हणजे तात्या आनंदराव हे फर्ग्युसन कॉलेजला इंटरला होते, पण त्यांनी मध्येच कॉलेज सोडलं आणि या भावंडांच्यासाठी सर्वांसाठी शेती, गाव आणि तो परिसर आणि तिथल्या सगळ्या व्यवस्था पाहणं यामध्ये ते गुंतले. आणि सगळी निवडणूक म्हणा, जनसंपर्क म्हणा, तो त्यांनी सांभाळला. आणि शरदरावांच्यावर तात्यांचं म्हणजे अजितदादांच्या वडिलांचं अपार प्रेम, सगळ्याच भावंडांचं प्रेम, पण ते अपार प्रेम मी जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं तात्यांचं निधनानंतर आता उल्लेख केल्याप्रमाणे वहिनी अगदी
मातृतुल्य असं ते वहिनीने सुद्धा प्रेम अजितदादांना दिलं आणि त्यामुळे या सगळ्या एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या मधून शरदरावांनी अजितदादांची निवड राजकारणाकरता केली आणि 1991 साली त्यांना अचानक लोकसभेला उभं राहावं लागलं. पण त्याच्या अगोदर सहकारामध्ये म्हणजे राज्य सहकारी बँक असेल, त्यावेळी तो भूविकास बँका होतात आणि भूविकास बँकेत कधी भाग घेतला नाही. हळूहळू भूविकास बँका संपल्या. पण राज्य सहकारी बँक असेल, दूध संघ असेल, इतर ज्या सहकारी संस्था होत्या त्या सहकारी संस्थांचा अत्यंत तारुण्यापासूनच दादांचा अनुभव हा प्रदीर्घ होता. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा वारसा असतो किंवा एखाद्या नेत्याच्या कुटुंबातला वरदहस्त असतो, तो नुसता वरदहस्त काही उपयोगाचा नसतो. त्यात स्वतःचं कर्तृत्व दाखवावं लागतं. जी शरदरावांच्याकडे आकलन शक्ती होती किंवा स्वतःचं नेतृत्व घडवण्याची जी क्षमता होती, जी प्रगल्भता होती, जो प्रयत्न होता, जो चिकाटी होती, जी जिद्द होती, ती सगळी जिद्द चिकाटी ही स्वयंभू अजितदादांच्या मध्ये होती. ती स्वयंसिद्ध त्यांनी सिद्ध करून दाखवली. म्हणजे कोणावर अवलंबून न राहता, आता बऱ्याच लोकांनी सर्वांनी उल्लेख केला ते बरोबर आहे, त्यांनी इतकी खाती सांभाळली. ती खाती सांभाळत असताना म्हणजे मी तुम्हाला सहज सांगतो, मी कोणाची त्यांची तुलना करू इच्छित नाही, कारण आपण सर्व महाराष्ट्राचं राजकारण मी तर 50-55 वर्ष पाहत आलेलो आहे. ज्याला ग्रास्पिंग म्हणतात, आकलन शक्ती म्हणतात एखाद्या विषयाची. मग ते कृषी खातं असेल, ते सहकार असेल, तो उद्योग असेल, ते सहकारी दूध संघ असेल, त्यातलं ग्रास्पिंग म्हणजे एखादा पेपर पाहिल्यानंतर क्षणात त्यामुळे काय केलं पाहिजे याची जी आकलन शक्ती लागते ती फार मोजक्या नेत्यांच्याकडे असते, फार मोजक्या. माननीय शरदरावांच्याकडे अलीकडच्या काळातली आणि नंतर विलासराव, आणि तशीच शक्ती हे अजितदादांच्या होती. त्यामुळे ते कोणातरी अधिकाऱ्यावर किंवा कोणातरी सहकार्यावर अवलंबून नसायचे. समजा एखाद्या मुद्द्यावर अवलंबून असल्याने काही माहिती घ्यायची असली तर ती परिपूर्ण घेऊन ती आत्मसात करायची आणि मगच लोकांच्या पुढे जायचं. आणि म्हणून जो प्रशासनावर त्यांचा एक वचक ज्याला म्हणता येईल, दबाव वगैरे असं मी म्हणत नाही, पण वचक तो इतका प्रभावी होता. कारण प्रत्येक अधिकारी किंवा प्रशासनाच्या प्रत्येक व्यवस्थेला हे माहीत होतं की दादा हे परिपूर्ण अभ्यास करून आलेले आहेत. ती माहिती घेतली, ते परिपूर्ण घेतली. तिथं अशी उडवाउडवीची उत्तर देऊन चालणार नाही. म्हणून येणारी माणसंही त्यांच्याकडे परिपूर्ण तयारीनेच यायची. आणि एवढ्या सगळ्या गदारोळामध्ये, एवढ्या सगळ्या वेळेच्या गणितामध्ये मी खरं सांगतो, अलीकडच्या काळामध्ये फार मोजके नेते की कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कुठेही किंवा कोणाला वेळ दिली असेल तर वेळेवर तयार राहणं. मी अनेक कार्यक्रम असे पाहिलेले आहेत की अनेक कार्यक्रमाला ते लोकांच्या पेक्षा 10 ते 15 मिनिटं अगोदर आलेले आहेत आणि इतरांची वाट पाहत बसलेले आहेत. असं त्यांचं वैशिष्ट्य फार क्वचित, जवळजवळ अगदी हाताच्या बोटावर ते अजितदादांच्याकडे होतं. अगदी त्यांचा वक्तशीरपणा तर उल्हासदादा खूपच प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रसन्न आपला आता तुमचा उल्लेख केला, आपला शेवटची मुलाखत त्यांची पुढारी न्यूजसाठी घ्यायची संधी मला मिळालेली होती. तर त्यावेळेचा त्यांचा एक किस्सा आहे. सकाळची जसं 6 वाजता टिपिकल काम सुरू करण्यासाठी अजितदादा तयार असतात, 6 वाजता आपल्याला मुलाखतीची वेळ होती आणि आपण त्याही आधी जाऊन सेटअप वगैरे सगळा लावला होता आणि आम्ही वाट बघत होतो अजितदादा कधी येतील. आश्चर्य वाटलं आम्हाला, काटा 6च्या पुढे गेल्यानंतर सुद्धा अजितदादा दिसले कसे नाहीत. म्हणून आम्ही आपली वाट बघतोय, कुठे गेले असे आमचे प्रश्न चर्चा तिथे सुरू आहेत. थोड्या वेळाने असं लक्षात आलं सगळा स्टाफ एकत्र धावत कुठेतरी निघून गेला आणि नंतर एका खोलीत असे ओरडायचे आवाज आले. तर अजितदादा त्यांच्या स्टाफवर चिडलेले होते. थोड्या वेळाने ते मुलाखतीसाठी बाहेर आले आणि सगळ्यात पहिलं त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं, मी 5 वाजता उठून बसलेलो होतो, माझे पाय सुजायला लागले प्रचारात फिरून, मी गरम पाण्यात पाय बुडून बसलो होतो, वाट बघतोय की माझा स्टाफ मला कधी बोलवेल आणि माझ्या स्टाफने मला बोलवलं नाही म्हणून उशीर आला. आणि म्हणून सगळ्यात पहिली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. म्हणजे एवढा मोठा नेता, आज त्यांना त्या दिवशी त्यांच्या 5 मुलाखती होत्या, काही गरज नव्हती त्यांना दिलगिरी वगैरे व्यक्त करायची, पण तरी सुद्धा त्यांच्यामधला हा जो एक पॉलिटिकल मॅनरिझम आहे हा आपल्याला कुठेही दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि म्हणूनच मला शैलेंद्र परांजपेंना विचारायला आवडेल की ही सगळी जी उदाहरणं मृणालिनी नानिवडेकर असतील, आपले उल्हासदादा असतील, नम्रताने सांगितलेले असतील, या सगळ्यामुळे म्हणजे मला आठवते प्रणब मुखर्जींच्या बाबतीत असा उल्लेख एकाने केला होता आणि फार सुंदर उल्लेख होता की ही वॉज द प्राईम मिनिस्टर इंडिया नेव्हर हॅड, द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट प्राईम मिनिस्टर्स इंडिया नेव्हर हॅड, असा उल्लेख छान, म्हणजे कौतुक सुद्धा काय शब्दात असावं. तसं बघत असताना पुन्हा एकदा जर तरला काही अर्थ नाही, पण अजित पवारची त्यांची महत्वाकांक्षा होती, पण या एवढ्या मोठ्या सुमारे 4 दशकाच्या कारकिर्दीत जर का ते सीएम झालेले नाहीत, मात्र ते न झालेले असे उत्तम प्रशासक सीएम असले असते, याबद्दल शैलेंद्रजी, पत्रकार पुणेकर, काय वाटतं? अगदी बरोबर आहे.
सांगतो, जसं आता उल्हासदादांनी उल्लेख केला, तर पुण्यामध्ये एक सॅटर्डे क्लब नावाचं एक एकत्रीकरण असतं. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रातले 100-125 लोक जमतो आणि गप्पा मारतो. जेवण असतं, गप्पा असतात. आणि त्या गप्पांनाही अजित पवार आलेले आहेत 2दा-3दा, आणि इतक्या निखळ गप्पा की मंत्रिमंडळात असताना आम्ही कसं एखाद्या आमदाराला कसा गंडवला ऐनवेळी वगैरे या पद्धतीच्या गप्पा. तर हेही म्हणजे मिश्किल अजितदादा इन्फॉर्मल याच्यातले आम्ही पाहिलेत. तसं तुम्ही जे वर्णन केलं ते अतिशय सार्थ आहे कुणीतरी केलेलं, की प्रणव मुखर्जींच्या बद्दल द प्राईम मिनिस्टर विच इंडिया नेव्हर हॅड. तसं अजित पवार हे मुख्यमंत्री विच महाराष्ट्र नेव्हर हॅड असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि ते जर मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी निश्चितपणे प्रशासनात ती शिस्त सगळीकडे पर्कोलेट झाली असती, कामं वक्तशीरपणे झाली असती. जसं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले 14 साली, तेव्हा अनेकांना वाटलं होतं की गुजरात हे महाराष्ट्राच्या निम्म्या लोकसंख्येचं राज्य आहे, मग त्यांना ते दिल्ली जमेल का, दिल्लीचे लोक बेशिस्त आहेत किंवा काय बाबू लोक ऐकतील का. पण सगळे बाबू सकाळी 9ला वेळेवर यायला लागले. मंत्रालयात म्हणजे दिल्लीच्या शास्त्री भवनच्या बाहेर हिरवळीवर नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉकचे इतर लोक पत्ते खेळत बसायचे, ते बंद झाले. हे सगळं एक मोदी शिस्तीचे असल्यामुळे झालं. तसं महाराष्ट्रात अजित पवार करड्या शिस्तीचे असल्यामुळे अनेक बाबू लोक ऑफिसमध्ये दिसले असते, टवाळक्या करताना फिरताना दिसले नसते आणि जागेवर माणसं सापडली असते अजित पवार झाले असते तर. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आम्ही वर्षानुवर्ष फील्डवर पाहिलं की ज्याला हल्ली डीपीसी म्हणतात, पूर्वी डीपीडीसी म्हणायचे, म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटीची बैठक. तर जिल्ह्याच्या नियोजनाची बैठक होताना सगळे आमदार म्हणजे 21 आमदार, त्याच्यानंतर 3.5 खासदार पुण्याचे, तर ह्या सगळ्यांना निमंत्रण असतात. अजित पवार वेळेवर येत असल्यामुळे ती बैठक अचूक वेळेवर सुरू व्हायची. आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा ते थडाथड कामं करायचे, एक गाव दोन तुकडे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावरही कामं तशीच केली असती. त्यांना राज्याचा आवाका होता, वेगळ्या भागातले प्रश्न माहिती होते आणि ते सोडवायची जिद्द होती, कळकळ होती. आणि दुसरी गोष्ट अशी की ते विकासाच्या कामात राजकारण तशा अर्थाने आणत नव्हते. म्हणजे त्यांचे परंपरागत विरोधी असलेले जे पुणे जिल्ह्यातले लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी ते आकाश ठेवले असतील, कारण तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. पण ओव्हरऑल राजकारणी म्हणून त्यांनी विकासामध्ये तशा पद्धतीने राजकारण आणलं नाही. कारण आमदार अनेक लोक आजही विरोधी पक्षाचे ओरडत असतात आम्हाला निधी मिळाला नाही म्हणून. तर त्याच्यावर अजित पवार कायम म्हणजे बजेट नंतरही उत्तरं देत आले विधानमंडळामध्ये. तसंच खासगी आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी असे ठरवून अन्याय केलेले लोक कमी सापडतील तुम्हाला. तडक फडक तोंडावर सांगतील, वैर केलं तर तोंडावर वैर केलं असेल. म्हणजे त्यांनी कुटील नीती करून, कपट नीती करून पाठीत खंजीर खुपसल्याची उदाहरणं कमी असतील. त्यामुळे अजित पवार हे सडेतोड बोलणारे, तडकाफडकी निर्णय घेणारे डायनामिक नेते होते. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर, आणि म्हणूनच मी पुन्हा सांगतो की अजित पवार आणि फडणवीस एकत्र येण्याचं कारणच ते आहे की दोघांनाही हे जाणवतं की आपण विकासाकडे महाराष्ट्राला नेऊ शकतो. हे अगदी 100%. आणि त्यातनंच ते दोघं एकत्र आले, ही वस्तुस्थिती आहे. माळी सर आहेत आपल्यासोबत, दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक. माळी सर, अजित पवारांबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो, पहिल्यांदा अजित पवार म्हटलं की असं मनात काय येतं? तुमचा फोन बहुतेक म्यूट आहे, तो अनम्यूट करा. बोला माळी सर, बोला, ऐकायला येते आता. सॉरी, मला बोलतात का? माझा एक सॉरी फोन चालू होता. बोला बोला. हा, आता मी शैलेंद्र परांजपेंचं सुद्धा ऐकत होतो. माळी सर, तुम्ही पुन्हा अनम्यूट करा. तुम्ही चुकून म्यूट झाला वाटतं, परत अनम्यूट करा. सॉरी, या येस, आता बोला. येत ऐकू? हो, येत आहे, बोला. शैलेंद्र परांजपेंचं पण ऐकत होतो, उल्हासदारांचं पण ऐकत होतो. त्यांच्या एकंदर राजकीय कर्तृत्वाविषयी अनेक आता बराच लोक बोलतायत. आता वैयक्तिक आठवणी आपण ज्या काढतो त्यांच्या, आणि वैयक्तिक त्यांचा अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कंगोरे आणि वेगळ्या आपण गोष्टी करतोय. तर आता माझे काही आठवणी शेअर करतो. अजित पवार ज्या वेळेला पुणे महापालिकेमध्ये सर्वेसर्वा झाले त्यावेळी पुणे महापालिकेमध्ये बातमीदारी करायला मी होतो. आणि बातमीदारी करत असताना पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या एका योजनेच्या विरोधात बातमी दिली आणि ती बऱ्याच अंशी वैयक्तिक त्यांना लागणारी होती. तर त्यांच्या पीएनचा मला फोन आला एकदा की सुनील माळी तुम्हाला दादा बोलतायत. मग दादा फोनवर आले, सुनील माळी तुम्ही येता का जरा काही वेळात याला आमच्या सर्किट हाऊसला येता का? म्हटलं येतो. मग सर्किट हाऊसला गेलो, तिथं सगळी मीटिंग चालली होती. मला आत बसवला, दादा आत आले. दादांनी मला विचारलं ही बातमी काय दिली? या बातमीमध्ये असं नाही. म्हटलं दादा पुण्याच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही जलसंपदाकडनं पुण्याच्या पाण्याचा हा प्रश्न रोखून धरला आहे म्हणून बातमी दिली. तर नाही म्हणे, राज्यभर सगळी बातमी गेली, सगळ्या आवृत्त्यांना ती लागली होती. तर ते म्हणाले की नाही
तर पुणेकर काय, पुणेकरांना पाण्याची किंमत अशी नाहीये पुणेकरांना, तुम्हाला पाण्याचं काय सांगता. म्हटलं दादा पुण्याच्या पुढच्या पाण्याचा प्रश्न होता, असं होतं असं म्हणून ते त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या, जरा आक्रमकरित्या तेही बोलले. त्यानंतर मी त्यांना म्हटलं पण दादा आमचाच सगळ्या पत्रकारांचा, बातमीदारांचा तुमच्यावर एक आक्षेप आहे, असं मी जरा जोरात बोललो. कारण अटॅक इज अ गुड डिफेन्स असं म्हणतात, म्हणून मी जोरात बोललो की दादा आमचा आक्षेप. म्हणजे काय आक्षेप आहे. म्हटलं दादा ज्यावेळेस सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत होते, नेते होते, त्यावेळेला त्यांच्या विरोधात काही आलं तर ते सकाळी 6लाच आम्हाला फोन करायचा, सुनील काय चाललंय, हे बरोबर नाही, असं नाही, तसं नाही. आमच्याशी कम्युनिकेशन असायचं, आमच्याशी डायलॉग असायचा आणि त्यांच्या पत्रकारांबरोबर डायलॉग असायचा. पुण्याशी तुमचा डायलॉग नाही. मग त्यांनी लगेच पीएला बोलवलं, पुढच्या वेळेला सगळ्या बातमीदारांबरोबर आणि पत्रकारांबरोबर आपला एकदा गप्पांचा कार्यक्रम ठेव. इतके ते मोकळे होते. म्हणजे त्यांच्या विरोधातली बातमी देऊन सुद्धा त्यांनी मोकळेपणाने ते मान्य केलं आणि चर्चा केली. पुढं आता गेल्या वर्षी काय झालं, गेल्या वर्षी महात्मा फुले जयंतीला फुलेवाड्यावर मिसळीचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमात असताना दादा आले. त्यांनी मोकळेपणाने आमच्या बरोबर बसून मिसळ खाल्ली, गप्पा मारल्या, खूप व्यक्तिशः सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलले. निवडणुकीपूर्वी, आता ही महापालिकेची निवडणूक होती, या निवडणुकीपूर्वी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारायला त्यांनी आम्हा पुण्यातल्या संपादकांना बोलवलं. आता त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य मला त्यातलं जरा जाणवलं आणि आपल्याला सांगायचं असं की पहाटे ते मुंबईला होते, मुंबईवरून निघाले होते आणि प्रदीप देशमुख त्यांच्या पक्षाचा, त्याचा मला फोन आला की दादा 8:30ला भेटणार आहेत. अरे म्हटलं ते पहाटे निघाले म्हणतो, 8:30ला कसं काय भेटणार. नाही म्हणे ते निघालेत आता. आणि बरोबर 8:32 मी पोहोचलो तिथं, तर 8:30ला हे बाबाजी आतमध्ये बसले होते सोफ्यावर आणि 2-3 पत्रकार, काही पत्रकारही आले होते, संपादकही आले होते, तेही बसले होते. बरोबर 8:30ला वेळ पाळून मुंबईवरून निघून दादा बरोबर आले होते आणि 8:30ला त्यांनी चालू केलं. मी 2 व्हीलरवरनं गेलो होतो आणि दुचाकीवरनं गेलो होतो, थंडी होती आणि मग ते बसले होते. अरे या म्हटले, मग शेक हँड केला. त्यावेळेस शेक हँड केला तर ते अहो हात गार आहे तुमचा. म्हटलं नाही जरा 2 व्हीलरवरून आलो ना. हो बस. म्हणजे अगदी आणि इतक्या ऑफ द रेकॉर्ड मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या. सगळं राजकारणातलं आतलं गोष्ट एका माणूस म्हणून कसा सांगतो, काही न दडवता ते गप्पा मारत होते. आणि स्टँडिंग कमिटी कशी चालते, स्टँडिंग मध्ये कसे प्रकार होतात, तिथं पक्ष वगैरे काही नसतो, तो स्टँडिंग हाच एक पक्ष असतो, या सगळ्या गोष्टी. आणि मग हा कसा, तो कसा, मग मी त्यावेळी शपथविधी कसा घेतला, मग आता कसं झालं, आता साहेबांशी आमच्या पक्षाचं जे काही हे झालं ते कसं झालं, हे सगळं त्यांनी सांगितलं. एक मला वैशिष्ट्य त्यांच्या प्रचारातलं 2 मला मुद्दे मांडायचे. एक म्हणजे ते बोलत असताना कधीही आपण जर त्यांचं मार्क केलं या सगळ्या पत्रकारितेमध्ये, की ते बोलत असताना कोणावरही टीका करत असताना अजितदादांनी कमरेखाली वार कधीही केलेला नाही. अगदी 100%. म्हणजे अनेक नेते, म्हणजे 1-2 त्यांची उदाहरणं जी सांगितली जातात दादांची, तर ती उदाहरणं जर बाजूला केली, अगदी जी अप्रिय उदाहरणं त्यांच्या दृष्टीने होती त्याची माफी त्यांनी मागितली, ती जर आपण बाजूला केली तर अजितदादांनी कोणाही नेत्याविषयी कमरेखाली मार करणं, व्यक्तिगत आरोप करणं कधीही केलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस ते सांगताना त्यांचं काही ठरलेली वाक्य असायची, जी आपण त्यांचं निरीक्षण करताना पत्रकारांच्या तर लवकर लक्षात येतं की त्यांची ठरलेली वाक्य असायची. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, ते त्यांचा पक्ष वाढवायला ते प्रयत्न करणार, आमचा पक्ष वाढवायला आम्ही प्रयत्न करणार, त्यांना तो अधिकार आहे, मी त्यांच्याविषयी बोलणार नाही, मी माझ्याविषयी बोलणार. म्हणजे कोणत्याही नेत्यावर टीका करताना ते त्यांची संस्कृती काय आहे ते मला माहित नाही, त्यांची संस्कृती तशी असेल कदाचित म्हणून ते तसं बोलत असतील. म्हणजे एखाद्या नेत्याने दुसऱ्या प्रतिपक्षाच्या त्यांच्यावर जरी टीका केली, वाईट भाषेत बोलले, शिवराळ भाषेत बोलले, तरी शिवराळ भाषेत दादांनी कधी उत्तर दिल्याचं मला आठवत नाही. आणि त्यांची संस्कृती तशी असेल म्हणून ते बोलत असतील. अशा प्रकारे अतिशय एक सज्जन राजकारणी या अर्थाने त्यांनी ते आपल्या या चर्चा अजित पवारांच्या स्मृती जागवत असताना आपल्याला बारामतीकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे. काही अपडेट्स आहेत, त्याकडे आपलं लक्ष आहेच. थोड्याच वेळात दिसले विद्याप्रतिष्ठानमध्ये पार्थिव ठेवण्यात आलेला आहे, तिथे मान्यवर दाखल होतात, त्या तिकडे आपलं लक्ष असेलच. एक मुद्दा माझा दोघांना सामायिक असेल, खरं तर तिघांनाही सामायिक असेल, पण मी शैलेंद्र परांजपे, मग उल्हास पवार आणि सुनील माळींकडे हा प्रश्न घेऊन सामायिक प्रश्न आहे. शरद पवारांची एक ओळख जी स्वतः त्यांनी मागितली नव्हती पण ती त्यांना देण्यात आली, ती नॅशनल पातळीला झाली, ती म्हणजे मराठा स्ट्रॉंग मॅन. पण जवळपास शरद पवारांचं तर 6 दशकांपेक्षा जास्त राजकारण आहे, अजित पवारांचं 3 दशकांपेक्षा जास्त राजकारण आहे. पण पुण्याचे असून सुद्धा, उपमुख्यमंत्री होऊन सुद्धा, पक्षाच्या वरच्या फळीपर्यंत जाऊन सुद्धा
अजित पवारांनी कधी ना असं क्लेम केलं, ना कधी ते पोर्ट्रे झाले, ना तसं दाखवलं गेलं. मराठा स्ट्रॉंगमॅन असं कधी काय अजित पवारांना कधी कोणी म्हटलेलं गेलं आज नाही. राज ठाकरेंनी पोस्टमध्ये याचा उल्लेख Exactly. केलाय की ते अजिबात जातीय नव्हते. नव्हते. आणि याला अजित जेव्हा राज ठाकरे असं म्हणतात नम्रता, त्याला खूप कनोटेशन आहे. आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातल्या 15 वर्षांचं राजकारण ज्याने बघितलं त्यांना ते कळत असेल. मला त्या दृष्टीने शैलेशजींना विचारायचंय, अजित पवार मराठा स्ट्रॉंगमॅन नाही ठरले. हे बघा काय आहे, अजित पवार हे मुळात घडलेत ते शरद पवारांच्या राजकारणातच घडलेत. शरद पवारांनीच त्यांना राजकारणात आणलं, त्यांनीच त्यांच्यावर संस्कार केलेत राजकारणाचे. पण ज्या वेळेला आपण आपल्या एखाद्या वरिष्ठाकडे बघत असतो, त्याचा कार्यकाळ बघत असतो, जवळनं बघत असतो, म्हणजे ते ऑन रेकॉर्ड आणि ऑफ द रेकॉर्ड, म्हणजे घरातनंही ते शरद पवारांकडे बघत होते आणि राजकारणातही बघत होते, सामाजिक जीवनातही बघत होते. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेणं, कलाकारांशी, साहित्यिकांशी असलेले संबंध, वेगवेगळ्या थरातल्या व्यापाऱ्यांशी असलेले संबंध, उद्योगपतींचे संबंध, हे सगळे अजित पवार बघत असतानाच शरद पवारांच्या पक्षाची, एनसीपीची प्रतिमा जी झाली की हा मराठा समाजाचा पक्ष आहे किंवा शरद पवार हे मराठा स्ट्रॉंगमॅन, हे दिल्लीतल्या काही इंग्रजी दैनिकांनी दिलेलं बिरुद आहे. मराठा स्ट्रॉंगमॅन हे तर मराठा क्षत्र, मराठा स्ट्रॉंगमॅन हे इंग्रजी वृत्तपत्रांनी लावलेलं बिरुद आहे. आणि शरद पवार हे मराठा समाजाचेच नेते आहेत की काय, अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा पोर्ट्रे केली गेली. हो. ती त्यांना चिकटली, ती कायम ती चिकटली. खरंय. आणि ह्याच्यातले धोके काय ते अजित पवारांना माहिती होते. कारण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे ते ओबीसी केंद्रित आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा हे आपण काही वेगळ्या आत्ता चर्चा करायचा म्हणजे हा प्रसंगही नाही आजचा अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी. परंतु त्यांना हे सगळं दिसत होतं, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची आंदोलनं झाली तर अजित पवार स्वतःही त्या समाजात येतात, नेते आहेत मोठे, पण कधीही टोकाला जाऊन त्यांनी त्या समाजाची बाजू वेडीवाकड्या पद्धतीने मांडलेली नाही. म्हणजे आरक्षणाच्या विषयावर त्यांनी बाजू मांडली, आरक्षणाच्या विषयावर भूमिकाही घेतल्या, परंतु ते मराठा समाजाचेच फक्त हितरक्षक आहेत अशी प्रतिमा त्यांनी स्वतःची होऊन दिली नाही. हे त्यांच्या राजकारणी, त्यांच्या त्या राजकारणाचं यश आहे असं मला वाटतं. म्हणजे ते काही ओबीसीचे नेते आहेत का तर नाही, जयकांत भुजबळ ओबीसीचे नेते आहेत, शरद पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत, पण अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते वाटतील अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी जपली आणि ती निर्माण केली. हे त्यांच्यातल्या राजकारणाचं यश आहे असं मला वाटतं. अगदी अगदी हा महत्वाचा एक छान इंटरेस्टिंग निरीक्षण पुढे येत आहेत. उल्हासदादा मला सुनीलजी मला दिसतंय तुम्हालाही बोलायचंय. उल्हासदादानंतर येतो तुमच्याकडे. उल्हासदादा, मुळात काय की त्यांचं एकूण घर हे मूळ शेतकरी कामगार पक्ष म्हणजे मार्क्सवादी, समतावादी. आणि त्यांच्या घरी मी सांगतो संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा मंडळींचा त्या नेहमी म्हणजे वारसा हे असायचा, वास्तव्य असायचं. त्या सगळ्या मंडळींच्या संपर्कात ते होते आणि त्यामुळं जाती निर्मूलन, जाती निरपेक्ष भावना ही जपावी हा एक कुटुंबातला वारसा होता. आणि मग तो शरदरावांनी आता सगळी आपण चर्चा केली आणि म्हणजे माननीय अजितदादांनी मात्र ती प्रतिमा आता आपण चर्चा केल्याप्रमाणे मी ते एक लक्षात घ्या. आता साधी गोष्ट मी आपल्याला सांगतो, नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये काही मुद्दे लोकांनी वादग्रस्त उपस्थित केले, पण अजितदादा त्यांच्या पाठबळापासून तसूभरे ढसलेले आहे. आपल्या भूमिकेत त्यांनी बदल केलेले नाही. काय टीका टिप्पणी असेल, वेगळ्या गोष्टी असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील. आता हसन मुश्रीफ आपण सर्वांनी रडताना पाहिले, म्हणजे केवळ रडताना पाहिले म्हणून मी म्हणत नाहीये, सर्वांना सामावून घेण्याचं आणि कौशल्यापेक्षाही वास्तविकता ही अजितदादांच्या मध्ये होती. आणि म्हणून त्यांची जी प्रतिमा होती ती जाती निरपेक्ष आणि जातीच्याही पलीकडे, धर्माच्याही पलीकडे एक महाराष्ट्राचा सर्वसमावेशक नेता या भूमिकेतून त्यांनी ती स्वकष्टाने, जिद्दीने, प्रयत्नाने, प्रगल्भतेने निर्माण केली. हे आपण मान्यच केलं पाहिजे. साधी गोष्ट सांगतो, समाजाची एक जाण म्हणून, हा जरा थोडा वेगळा विषय आहे, परंतु करोनाच्या वेळी मी तुम्हाला सांगतो, मी काय आमदार नव्हतो, मी कुठल्याच पदावर नव्हतो, पण डीपीडीसीच्या मिटिंगला मला कलेक्टरांचा मला फोन आला की पालकमंत्री अजितदादांनी तुम्हाला बोलवलेलं. ही करोनाच्या वेळची गोष्ट आहे. मी म्हणलं अहो मी आता कुठल्या पदावर नाही, मला कसं ते चुकून काहीतरी नाव म्हणलं तुमच्या आमदारात आलं असेल, मग मी येतो म्हणलं. मला तर पण ती नाही म्हणले, त्यांनी खास निरोप पाठवलाय. म्हणून मी गेलो डीपीडीसीच्या मिटिंगला. पहा विषय काय होता, मला त्यांनी शेजारी बसवून घेतलं. मी म्हटलं दादा मी तर काही नाही, मी बोलवले म्हणले, सगळ्या दिंड्या प्रमुखांना मी इथं बोलवले की या करोनाच्या काळामध्ये सारखं वर्तमानपत्रात येते की वारी झालीच पाहिजे, लाखो लोक गेले पाहिजेत, आजची परिस्थिती दादा तुम्हाला माहिती आहे, आणि तुमचा संपर्क या वारकरी संप्रदायाशी, म्हणजे तुम्ही संप्रदायातले आहात मला, म्हणजे म्हणून मग त्यांनी काय केलं, देहू संस्थांचे लोक, आळंदी संस्थांचे लोक, सोपान काका संस्थांचे लोक
वेगवेगळ्या दिंडे प्रमुख बोलवले आणि मला बोलायला सुरुवात करायला सांगितली की हे परिस्थितीचं भान लक्षात घेऊन आपल्याला वारी न करता परंतु पालखी ही पंढरपूरला जाईल अशी काही व्यवस्था. खूप चर्चा झाली 2.5-3 तास. आणि मग आमच्या ह्या चर्चेतून शेवटी वारी प्रत्यक्ष रस्त्यावरून लोकांनी न जाता एका बसमध्ये पालखी न्यावी आणि ती पालखी त्या बस हा निर्णय घेण्याचं जे. आणि त्यावेळी नेमकं कुणाला बोलवावं म्हणजे मला बोलवावं म्हणून मी म्हणत नाही. अभय टिळक त्या ठिकाणी होते, त्यानंतर अनेक लोक होते म्हणजे शिवाजीराव मोरे होते, माणिक महाराज मोरे होते देऊचे, सोपान काका दिंडीचे ॲडव्होकेट गोसावी होते. या सर्वांना बोलवून सामोपचाराने. आणि आत्ता जे पुण्याचे महापालिकेचे आपले नवल किशोर राम जे आपले कमिशनर आहेत ते त्यावेळी डिव्हिजनल कमिशनर किंवा कलेक्टर होते त्या मिटिंगला. पण मला सांगायचा मुद्दा बघा की मी कित्येक वर्ष DPTCच्या याच्यामध्ये सदस्य नव्हतो, पण त्या मिटिंगला मला अजितदादांनी बोलावलं. म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर मी संप्रदायातला एक राजकारणातला माणूस आहे आणि तुम्ही जर आपण सर्वांनी मिळून संवाद साधला तर हे जे एक म्हणजे औचित्य किंवा हा जो सामाजिक भान आहे म्हणतो हे त्यांनी फार पाळलं. सुनील माळीजी सर, तुम्हाला असंच काय आठवतंय जातीपातीच्या धार्मिक ओळखीच्या पलीकडे गेलेले अजित पवार? मला फक्त शैलेंद्र आणि अवलादादांना जोड फक्त अशी द्यायची आहे की आता सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपण बघितलंय की त्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या बरोबर काम करताना सुद्धा त्यांनी स्वतः अनेक वेळा हे फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे, अनेक वेळा भाजपच्या नेतृत्वानं घेतलेले निर्णय किंवा काही घेतलेली भूमिका की जी भूमिका त्यांना पटत नसे त्यांनी अनेक वेळा आपल्याला उदाहरण आहेत, अनेक वेळा त्यांनी रोखठोक मतं मांडलेली आहेत की हे मला पटत नाहीये, हे आमचा आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्यात हे चालणार नाही. मराठा आंदोलनाच्या वेळेस सुद्धा मराठा आंदोलनाचा सुद्धा रोष त्यांनी काही वेळा उडवून घेतला. त्यांना बारामतीमध्ये सुद्धा इकडे तिकडे आम्ही आंदोलन करू, निषेध करू अशा प्रकारची भूमिका काही आंदोलकांनी घेतली. पण आपल्या रोखठोक स्पष्ट भूमिकेपासून ते कुठेही ढळले नाहीत. गुळमुळीत भूमिका घ्यायची आणि मतं मिळवायची अशा नेत्यांपैकी ते नव्हते. हे या दोघांच्याही जे सांगितलं दोघांनी तर त्याला पूरक असं मला वाटतं. आणि त्याबरोबरच प्रशासक म्हणून त्यांची जी म्हणजे प्रशासक कसा असावा म्हणजे राजकारण्यांनी प्रशासनाकडवर असणारी मांड पकड आणि त्या प्रशासनाच्या घोड्यावर बसून प्रशासनाला आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं, प्रशासनाची माहिती असणं आणि त्या प्रशासनात काम कसं करतात याची माहिती असून त्यांच्याकडनं काम करून घेणं हा एक गुण, हा एक त्यांचा प्लस पॉइंट. आणि दुसरा ते वेळेत करून घेणं म्हणजे जल्दीनं वेगात करून घेणं, काम करून घेणं हा अजित पवारांचा फार मोठा गुण होता जो अनेक याच्यात दिसत नाही.